20% ॲश जी फ्लाय ॲश जी आपल्या स्थानिकांना दिली जाते त्याच्या बाबतीमध्ये याआधी मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यासोबत जी बैठक झाली तो विषय सांगितला होता, परंतु आज स्थानिक लेवलला काही लोक उपोषणाला बसले होते आणि त्यांची भेट देऊन आज त्यांची मीटिंग इथे घेतली। त्यांचे प्रॉब्लेम जे ते यांना सांगितले, केंद्राच्या गाईडलाईन्स राज्याच्या गाईडलाईन्स याच्यानुसार स्थानिकांना काय दिलं गेलं पाहिजे हेही त्यांना क्लिअर झालं। त्याच्यामुळे आज माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि सगळ्याच्या सगळ्या या ज्या गोष्टी आहेत त्यांना हेड ऑफिसमधनं काही गाईडलाईन्स आल्या होत्या की ज्या चुकीच्या आधारावर झालेल्या होत्या असं आम्हाला वाटतं आहे। तर हेड ऑफिसला यांनी कळवलेलं आहे की व गाईडलाईन्स अशा आहेत आणि अशा मीटिंगमध्ये असं ठरलं, त्यानुसार ते चेंज होईल आणि स्थानिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे मला। आम्ही सर्व फ्लाय ॲश ब्रिक्स उद्योजक आहोत, लघुउद्योजक। त्यांनी मागच्या 3 दिवसापासून आम्ही आंदोलनाला बसले होते। दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातर्फे राखेचं लिलाव प्रक्रिया सुरू होती मागच्या 1.5 महिन्यापासून। त्या प्रक्रियेला आमचा विरोध होता पूर्णपणे। त्याकरिता आपले लोकनेते आमदार संजय भाऊ सावकारे यांनी आज इथल्या प्रशासनासोबत एक मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये ज्या ज्या आमच्या मागण्या होत्या त्या आम्ही भाऊंच्या तर्फे सांगून त्यांना समजवल्या, काय काय आमच्यासोबत अत्याचार होता येते आणि त्या सर्व विषयांना त्यांनी समजून आम्हाला एक आश्वासना दिली आहे की हे सगळे तुमचे जे विषय आहेत ते आम्ही परिपूर्ण करू आणि तुम्हाला स्थानिक लोकांना त्रास होऊ देणार नाही। आणि भाऊंच्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला हे यश मिळालं, त्याबद्दल आम्ही संजू भाऊंचे खूप खूप आभारी आहोत आणि आम्ही आंदोलनाला आज संपन्न करत आहोत।